खायचं पोरांनो, लोणचं करायचं आहे, खोकला लागतोय. कोण खाताय कैऱ्या? बऱ्याच झाल्या की चिरून. किती झाल्यात? मोजल्या नाहीत. असं कसं? गोदाक का? आता तुम्ही मला सांगा, आपल्याला लोणचं करायचं असेल तर त्यात कैऱ्यांचं आणि मसाल्याचं प्रमाण ठरलेलं असतं ना. होय. मग ते प्रमाण चुकलं तर लोणच्याची चव नाही का बिघडणार? होय. आणि ती बिघडली तर तुम्हीच मला रागवाल. मी कधी रागवले का तुमच्यावर? मी काय बी म्हणणार नाही. तुम्ही नाही, पण गोदाक्का माझ्यावर चिडतील, राधा ते चिडतील ना. या बी काय बोलणार नाही. असं कसं? तुम्हीच सांगा ना गोदाक्का. तर लोणच्याची चव बिघडून कसं चालेल? आणि बिघडली तर तू हाय आणि मी हाय. वय वय मला बी नाही पटणार बघा. अठ्ठेचाळीस कैऱ्या झाल्या ना की लोणचं चांगलं होईल. मग कसं कराल? मी 4, 5. हे बघा, आता अशा 5 कैऱ्यांचा 1 वाटा करायचा. मग 5 कैऱ्या गुणिले 9 केले की 45 होतील. आणि त्यात 3 कैऱ्या वाढवल्या की 48 झाले. आता हे असंच तुम्ही मला करून दाखवा. रूपाताई आणि कल्पनाताई, तुम्ही यांना मदत करा, हे लक्ष ठेवतील. मी हो, तुम्हीच. सगळ्यांनीच जरा लक्ष ठेवा. एकाचं चुकलं तर दुसऱ्याचं बरोबर आहे. दाखव. आता मला 5-5चे 9 गट करायला जमायला पाहिजे, नाही तर लोणचं बिघडेल आणि बाईंचा वरडा पडेल. की हा झाले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 45 आणि ते वरचे 4. 44च झाले. बाकी आंबे कुठे आहेत? तुम्ही लोणच्याची चव बिघडवणार बघा. हो नाही हो, बरोबर मोजलं की काय होय ना वा. वय मग कुठे गेल्या 4 कैऱ्या? डेरपोट्या इकडे या. उभं राहा. काय लपवतेस माग? दाखव दाखव बघू. हे बघा, इकडे आहेत 4 आंबे. आम्हीच काढल्यात ना झाडावरनं कैऱ्या. अरे हो, पण आता या 4 कैऱ्यांमुळे गणित चुकतंय की नाही? मग दे. आता झाल्या बरोबर 48. आता कैऱ्यांचं महत्व सांग बघू सगळ्यांना. सांग. कैरीत सी जीवनसत्व असतं आणि आंब्यात जीवनसत्व असतं. आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागतात आणि कैरीची चव जरा आंबट असत्या. आंबा हे फळ उष्ण प्रदेशात येतं आणि आंब्याला फळांचा राजा सुद्धा म्हणलं जातं.
भारी माहिती दिली की डेरपोट्यानं. आपल्याला बी असं जमायला पाहिजे. आमच्या बाई लई शिकल्यात ना आम्हाला पण लई चांगलं शिकवत्यात म्हणून आमचं आणि त्यांचं पटतंय. खरंच काय? तर काय, आम्ही खोटं बोलणाऱ्याच्या मातीला पण जात नाही आणि आमचं आणि रानादाचं सारखंच आहे. वहिनी लई शिकल्यात म्हणून त्या रानादाला बी लई आवडतात बघा. हसायला काय झालं? खरं तेच सांगितलं की मी. तूच सांग रानादा आता. गप बसतो का देऊ? खऱ्याची दुनियाच राहिली नाही आता. ए गपतो का? बस इकडं. करू मी? अंजली ताई, मुलासनी शिकवताय तसं राणा भाऊजींना बी शिकवा की. अहो, शिकवणारच आहे मी त्यांना आणि तेही शिकणार आहेत. काय हो? हा वय शिकणार आहे. राणा भाऊजी, आताच काय ते शिकून घ्यायचं ते शिकून घ्या, नाहीतर नंतर माझ्यासारखं व्हायचं. अंजली ताई, तेवढं लिस्टा कधी शिकवणार? हो शिकवणार आहे मी, पण त्याआधी आता सगळ्यांनी उखाणे घ्यायचे. अहो आता लग्नाला 4 वर्ष झाली, आता कसलं उखाणं? शिक्षणाचं बरं ठीक आहे, तुम्हाला उखाणे नाही ना घ्यायचे, मग मी तुम्हाला काही कोडी घालते, तुम्ही त्याची फक्त उत्तरं द्या. हा, आता मी 10 आकडे म्हणणार, ते 10 आकडे पूर्ण व्हायच्या आत तुम्ही त्या कोड्याचं उत्तर द्यायचं. आता आपण 4 गट पाडूया. एक गट तुमचा, एक गट राधाताईंचा, एक गट ह्यांचा आणि एक गट देवकीताईंचा. पण अट फक्त एकच आहे, ज्याचं उत्तर चुकेल त्याने ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याचं काम करायचं. चला, पहिलं कोड. एवढंच कार्ट घर कसं राखतं? 1 2 3 कुलूप. बरोबर. आता पुढचं. इथेच आहे पण दिसत नाही. 1 2 3 4 द्वारा. हुशार आहेस की तू राहतात. आता पुढचं सांगते. 3 जण वाढायला 12 जण जेवायला. 1 2 3 4 5. सांगा ना कोणीतरी. अहो सांगा की मावशी, विचार करा जरा. 6 7 7 झाले बर का. 8 9 घड्याळ. कसं माहितीये का, ते 3 काटे असतात ना ते फिरत असतात आणि ते 12 आकडे ते बसलेले असतात. एकदम बरोबर. हा. राणादा लयच हुशार आहे बघा. मग अंजली आल्यापासून माझा राणा लईच हुशार झालाय. राहू दे की गोदक्का. अरे माझं खोटं वाटत असेल तर अंजलीला विचार. मी जरा चहा घेऊन येते हा सगळ्यांसाठी. आल्यावर आपण घड्याळ कसं बघायचं ते शिकूया. आलेच. अंजली ताई, खरं तर लिस्टा शिकवते, आधी चहा तर करून आणते.
सारखं काय मागे मागे येतो? नाही. मग हा ते साखर काल गोदक कमवली, साखर संपली म्हणून ती बघायला आलो होतो. हो का? मी काय आज ओळखते तुम्हाला? ते आता बरोबर उत्तर दिलं ना हो. तर मावशी म्हणल्या तुझ्या वाटणीचं काम मी करते म्हणून. आता खरं सांगा. अहो खरंच सांगतोय, सांगा. खरंच सांगतोय. बोलायचं होतं ना? नाही हो नाही हो अहो नाही हो अहो खरंच नाही. हो. हो काय? बाहेर समजांवर जादूच केली आहे बघा तू. कुणाला बी आपलंसं करून शिकवता. फक्त तुमच्यावरच काय ती जादू करता येत नाहीये. नाही कशी झालीच आहे की. कशावरून? तुम्ही तर शिकायला पण येत नाही. न शिकून शिकवताय त्याचं काय. पण बाकी काय बी म्हणा, माणसांना कसं जोडायचं हे तुमच्याकडे शिकावं बघा. मग बायको शोभली पाहिजे ना तुमची. नाही सोबत, नाही सोबत म्हणजे म्हणजे काय नाही, राहू द्या. थांबा. सांगा. अहो खरंच काय नाही, राहू द्या. सांगा बर का. अहो राहू द्या हो. सांगा. अहो लय जोरात चटका लागतोय त्याचा. मग सांगा लवकर. हा सांगतोय. सांगा म्हणते ना. थोडं जास्त असं. आता बघा 50 या शोभताय. आता काय बी काळजी करू नका. पण खरं सांगा, न शिकवतात शिकायला लागलात की नाही? तुमचा नवरा शोभलो पाहिजे ना. काय? साखर आणि चहा पावडरचं प्रमाण बरोबर टाकले ना. मास्तरीन येणार तर नाही ना ग? अहो नाही होत आहे साहेब. आता तर चहा करायला आत गेली ना. आता लगेच कशी बाहेर येईल? बरं ताई साहेब, ती आत आहे तर शाळेचं काम तमाम करा. ढाकलून समजास नाही. बरं ताई साहेब जमल ना? ते तू बघ आता. करा करा. अरे वा वा वा, चांगली जोरात चालू आहेत की काम. चांगलंय चांगलंय. नाही पण दात जरा जपून काढा. तुम्ही तुमच्या घरात नाही हे जरा ध्यानात ठेवा. गायकवाड घराण्याची मर्यादा पाळा म्हणजे झालं. नाही कसं आहे, आमच्या जाऊबाई नवीन येतो या घरात, त्यासनी काही कळत नाही. पण काय हो गोदाक्का, तुम्ही तर जुन्या जाणत्या हायसा नव या घरातल्या. मग तुम्हासनी अक्कल वापरता येत नाही काय? नाही समोरच्यानं कन्सेशन दिलंय म्हणून आता कसं बी वागायचं का काय? हा बरं जाऊ दे, आमच्या घरचं सोडा. पण तुम्हासनी तुमच्या घरातल्यांची काही काळजी आहे का नाही? नाही हे गाव आहे, शहर नाही. हा जरा तुमच्या घरातल्यांची बी काळजी करा. तुमची पोरं डोरं तिकडच पडली असत्याल. आता तुम्ही दिसभर हितच काढणार म्हणजे तुमच्या घरातली आमच्याच नावानं खडं फोडत्याल. मग काय करणार बरं? तर काय,
आमच्या बायका बिघडवल्या म्हणून आमच्या बोडक्यावर बसतील तुमच्या घरातली समधी. नाही नाही, तसं काय बी नाहीये वहिनी. साहेब, वहिनी साहेब. वहिनी साहेब म्हणतात समधी आम्हाला. जाऊबाई तुमच्या दोस्त असत्याल, आणि आता गायकवाड घराण्याचा मान कसा राखायचा हे काय नव्यानं शिकवायचं काय तुम्हाला? अहो आता समध्या जणी जमल्यात म्हटल्यावर जरा आवाज होणारच की. आणि समध्याने आपापल्या घरात विचारूनच आल्यात इथं. तुम्ही काय बघायला गेलता भाई त्यांच्या घरी? साहेब आवरा की लवकर. अहो चहा यायच्या आधी हाकलून द्या की समजाच नाही. चला चला चला, उठा 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 समधी, बस झाली कामं. ओ उठा मावशी, जावा आपल्या घरी. उठा उठा. आपापली घरं सांभाळा, जावा. चला निघा, बस झालं. हा जावा, चला जावा. अगं बाई कुठं चालले? अहो तुम्ही कुठे निघालात? मी चहा करून आणलाय, चहा तरी पिऊन जा. अजून शिकवून पूर्ण नाही झालंय माझं. थांबा ना. नाही, आता आम्ही घरला जाऊन पितो. अहो पण असं का? अहो कल्पना दे. तुम्ही तरी थांबा. नाही घरला लय काम आहेत. अहो असं, अहो थांबा ना. अहो बाई 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 बाई, काय माणूस धान्या बाय काय तो. एवढं चहा पिऊन जावा म्हणलं तर माज बघा यांचा. जाऊ बाई, तुम्ही या असल्या बायकांच्या नादी लागू नका बरं. अहो लायकी का यांची? आता गावभर बोंबलत सुटत्याल. गायकवाडांच्या सुननं आमच्याकडनं एवढं समद काम करून घेतलं आणि साधं चहाचं पाणी सुद्धा फेकलं नाही तोंडावर. अहो पण मी त्यांना कामासाठी बोलावलंच नव्हतं. मी कामाच्या निमित्तानं त्यांना शिकवत होते. अहो पण हे समजा त्या अडाणी बायकासनी कळणार आहे काय? आता बघा तुम्ही गावभर निस्त्या कुचाळक्या करत फिरणार. आमचं काही बी नाही, पण निदान गायकवाड घराण्याची इज्जत राखा. नाही वहिनी, अहो त्यांच्या बलासाठीच करायलोय. आणि त्यातली समज माहित आहे. अहो तसं नव राणा भाऊजी, हे समज त्या बायकासनी कळाय पाहिजे नव. इथं लोणचं पापड बनवणार म्हणून त्या आलत्या. नाही, आम्ही काय म्हणतो, हे शिक्षणाचं खूळ तुम्ही डोसक्यातनं काढूनच टाका बरं. तुम्ही आपलं हा या चिल्ल्या पिल्ल्यासनी शिकवा की तुम्ही. काय रे पोरांनो, आम्हाला शाळा आहे की शिकायला? इथं कशाला शिकू आम्ही? हा आवाज पापड लोणची करायची म्हणून एवढे जमले होते बायका. पण उद्याच काय? आता उद्या कोणते करणार येणार बायका इकडे? उद्या तर येणारच नाहीत. बघा तुम्ही. बघा या फॉल्टी डोसक्याच्या चंदीला बी कळतंय हे, आणि तुम्हाला कसं कळणं झालंय? नाही येणार त्या बायका. तवा हे प्रौढ शिक्षणाचं खूळ डोसक्यातनं काढून टाका जाऊ बाई. असं कसं? काही प्रयत्न न करताच अर्धवट सोडून देऊ? पण प्रयत्न करून काही होणारच नसल, कशापायी करता एवढं प्रयत्न? उगा नंतर न तुम्हासनीच त्रास व्हायचा. नाही, घरच्यांची आणि ह्यांची साथ आहे तर नक्की जमेल. बघा, आम्ही सांगायचं काम केलं, पुढं पुढं तुमची मर्जी. मनोरंजनाचा मनोरंजनाचा अधिक अधिक मला काना मा स मनोरंजनाचा अधिक मास. हा एकदम बरोबर.
कारण झी मराठी आणि झी मराठी HD घेऊन येतंय मनोरंजनाचा अधिक मास. तेव्हा पाहायला विसरू नका तुझ्यात जीव रंगला रोज संध्याकाळी 7:30 वाजता आणि मिळवा संधी लाखोंची बक्षिसं जिंकण्याची. चालतंय ना व? चालतंय की